ठिकाणी अनुभवायला मिळेल. अलिबाग संघ ज्या पद्धतीने 2 सामन्यांमध्ये जिंकला, मोठ्या मार्जिनने जिंकला, नेट रन रेट मध्ये अव्वल दर्जावरती राहील हा संघ. शॉर्ट ऑफ प्लेन आहे बॉल, त्या ठिकाणी गुडघा टेकत हुक करण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगला फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने फटका. 1 रन या बॉलवरती मिळेल आणि एका रनच्या मदतीने पहिलं षटक मार्गस्थ असताना धावा फलकावरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 5, बिनबाद 5. एक खेळाडू खरं तर रिटायर हर्ट झालाय, तो नॉट आउटच राहील, तो कधीही मैदानामध्ये उतरेल. आणि यावेळेला आपण पाहताय 5 धावा. क्रिस ओक्स हा खेळाडू आपण पाहिला इंग्लंड टीमचा. बरेचसे खेळाडू दुखापतग्रस्त असताना हात बांधून कोण उतरलेला, क्रिस ओक्स मैदानामध्ये जेव्हा उतरला तेव्हा टाळ्यांचा गजर त्या खेळाडूसाठी झाला होता. रिषभ पंतला आपण पाहिलं दुखापतग्रस्त असताना देखील काय इनिंग साकारली. मॅक्सवेलने 200 केल्या अफगाणिस्तानच्या संघाच्या अगेन्स्ट. असे अनेक खेळाडू. नारपोलीचा खरं तर नरेंद्र मस्कर, त्याला कोण विसरला. अचानकच्या मैदानात प्लास्टर पाहायला असताना देखील तो मैदानामध्ये उतरला आणि तरी चांगली बॅटिंग केली होती नरेंद्र मस्कर. ही जिद्द आहे खरं तर खेळाडूंची. परंतु तुम्ही सर्व खेळाडू 40+ आहात, पहिले आपल्या प्रकृतीला प्राधान्य द्या, मैदानामध्ये देखील उतरा. योगेश पवार स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. मोठी इनिंग खेळेल का हे पाहावं लागेल. आउट द विकेट, राऊंड द विकेट माफी असावी. आयटम राऊंड द विकेट ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना लो फुल टॉस बॉल. सेकंडचा कॉल, बघता बघता 2 धावा आल्या. चांगलं कॉलिंग दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. 2 रन्स ऍड होतील बॅटिंग करताना मैदानामध्ये. कस्तुरी 11 गावदेवी धरणा या टीमच्या खात्यामध्ये. किरवली टोल नाक्याच्या पलीकडे हे गाव आहे धरणा आणि त्यांच्या खरं तर नावाने कस्तुरी 11 गावदेवी धरणा हा संघ मैदानामध्ये आपण खेळताना पाहत आहे. या टीमला लीड करतात मैदानाच्या आतमध्ये स्वतः योगेश पवार. यावेळेला फिरून मारलाय शॉटम पूल, हाफाम जॅक, स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय, सीमा पार, षटकार. जबरदस्त टायमिंग, अफलातून हा फटका आपण त्या ठिकाणी पाहिला. आमचे संदीप दादा माळी संदीप माळी आमचे खरं तर आयोजक आहेत. कमिटीचे मेंबर्स स्वतः जाऊन त्या ठिकाणी बॉल शोधतायत. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. कस्तुरी 11 गावदेवी धरणा टीमचे संघ मालक विकासजी केणी, अमोल मालकर आणि संघनायक या ठिकाणी योगेश पवार आहेत या टीमचे. तुम्हाला YB पाटील यांचा देखील समर्थ विंदाने संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. नयन थळी करंजाचे खेळाडू आणि त्यांच्या समवेत सुभाष पवार हे देखील खरं तर व्हॉलेंटियर्स म्हणून भूमिका साकारत असताना 40+ रसायनीचे सदस्य देखील आहेत. प्रचंड आवड आहे सर्वांना. क्रिकेटला धर्म मानणारे हे सर्व व्यक्तिमत्व चांगले खेळाडू देखील आहेत. षटकारामुळे मात्र धावा आता वृद्धिंगत होताना पाहता. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल त्या ठिकाणी 13 विदाउट लॉस. 13 धावा धावफलकावरती आहेत. नरेश काकवाड सेकंड ओव्हर फुल टॉस, गुडघा टेकत मात्र या ठिकाणी हा फटका सजवलाय. स्क्वेअर लेगच्या जणकडे खेळले. अफलातून टायमिंग, पंचांचा इशाराने अपेक्षित आहे. इट्स मॅक्सिमम, सीमा पार, षटकार. धन्यवाद. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट संघावरती आता आक्रमण होताना पाहता. पुन्हा एकदा खोला टाकला बॉल, यॉर्कर करायचा होता, फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं. क्रॉस बॅट केले फलंदाज, सेकंड साठी निघाले. खरं तर आपण पहिला समीर. 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. मॉर्निंग टीमला विनोदजी सकपाळ, मुन्नाबाई सुरते, राकेश भुजबळ, किशोर शिंदे यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या. टीमचे बिग सपोर्टर, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चांगली फलंदाजी साकारतो तळवलीचा हा खेळाडू समीर. स्विंग आणि मिस, क्या बात आहे. पुढे टाकला बॉल, थोडासा आतमध्ये आणला. इन कटर फिंगर रोल करत असताना डॉट बॉल. धावा धावफलकावरती 21 अजूनही 61 हव्यात. याही वेळेला लाईन चांगली, एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेट. विकेट किपरच्या हातामध्ये, सुनीलच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. झेलबाज झाला मैदानामध्ये समीर मालकर.
धन्यवाद. निनाद तारेकर मैदानामध्ये झालेले आहेत. खरं तर टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय कस्तुरी 11 गावदेव धरणा संघाचं. आमिर तारेकर देखील या टीमचे मेंबर होते, परंतु पारगावमध्ये सध्या स्पर्धा चालू आहे संकल्प बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी, त्यामुळे ते स्वतः आयोजक असल्या कारणे या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकले नाही. काल आम्ही त्यांच्या स्पर्धेमध्ये देखील समालोचन केलं. 40+ क्रिकेटचं आयोजन त्या ठिकाणी पाहिलं आणि बेलोली 40+ टीमने घरच्या मैदानावरती तिसऱ्या सामन्यामध्ये पारगाव टीमला पराभूत केलं होतं. आणि यावेळेला पारगावचा आणखीन एक सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आला, निनाद तारेकर. लेफ्ट हँडेड 2 फलंदाज, डाव्या हाताचे 2 खेळाडू. बघा एंड चांगला आहे डाव्या हाताच्या फलंदाजाला, कारण दुसऱ्या फार एंडने जेव्हा चौथ्या षटकाला सुरुवात होईल तेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळेल या विकेटवरती. परंतु यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड योगेश पवार यांचंही कौतुक करावं लागेल. टर्फ विकेट आहे. दोन्ही डाव्या हाताचे खेळाडू, एका बाजूला पारगावचे नरेशदादा गायकवाड, अगदी वाईड यॉर्करचा पद लोअर फुल टॉस टाकलाय, त्या ठिकाणी लॉंग ऑफ कडे खेळले. 1 धाव या ठिकाणी मिळेल. सचिन कोल डीपमध्ये चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नरेश गायकवाड यांनी निनाद तारेकर यांच्या अगेन्स्ट सलग 2 षटकार ठोकले ते. पहिल्या सत्रामध्ये आपण कंपॅरिझन केलं जेव्हा बॉलिंगला निनाद तारेकर होते, आणि यावेळेला नरेश गायकवाड फुल लेंथ आहे यॉर्कर. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. एवढ्या परफेक्ट लेंथमध्ये यॉर्कर टाकणं या वयामध्ये इतकं क्रिकेट खेळत असताना सोपं नाहीये. 2 ओव्हर देखील संपल्या बघता बघता. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 23, अजूनही 59. 24 बॉलमध्ये 59 धावांची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या तब्बल, पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या त्या ठिकाणी 12, आणि यानंतर या षटकामध्ये आल्या आतापर्यंत 10. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या आणि आता 10 आल्या. टोटल 23 धावा धावफलकावरती आहेत. 23. 4 षटकं बाकी आहेत. 59 धावांचं समीकरण बाकी आहे. आणि मैदानामध्ये स्वतः कॅप्टन योगेश पवार आणि त्यांच्या बरोबरीने मैदानामध्ये निनाद तारेकर. एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवं आहे या ठिकाणी मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल या टीमला. सकाळच्या सत्रामध्ये सराव करणारा हा संघ. 24 बॉल 59 ची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 59. मॉर्निंग टीमचे बिग सपोर्टर विनोदजी सकपा, मुन्नाभाई सुरते, राकेश भुजबल, किशोर शिंदे या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्या टीमला मोटिवेट करताना आपण त्यांना पाहताय. आज सुपर संडे आहे, विकेंडचा दिवस. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा चालू आहेत, परंतु चर्चा मात्र एकच स्पर्धेची असेल या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. ती स्पर्धा म्हणजे 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 या स्पर्धेची चर्चा आहे सातत्याने. अप्रतिम आयोजन नियोजन. खरं तर या मैदानाची आउटफील्ड अतिशय सुंदर आहे. विकेट देखील तितकीच चांगली आहे. लेदर क्रिकेट खेळलं जातं मोठ्या प्रमाणात. रायगडमध्ये अगदी बोटावर मोजण्यात की खरं तर मैदानं आहेत अशी, ज्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेल रिलायन्सचं मैदान नागोठण्याचं. त्याचबरोबरीने आपण पहिला उल्वा नोडमध्ये गेला तर नक्की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर. जोरदार बॉल, फास्ट अँड फ्युरियस बॉल होता निवृत्ती पाटीलचा, परंतु वाईट लाईन कॉरिडॉरच्या बाहेर बॉल पडला, त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केलं. आणि जो खेळाडू मैदानामध्ये खेळतो स्ट्रायकिंग एंडला योगेश पवार ज्यांच्या नावाचं स्टँड्स त्या मैदानावरती आहे, ते मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिकेचं ते मैदान देखील आपण जर पाहिलं उत्तम दर्जाचं आहे. त्याचबरोबरने पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं आदई सर्कलच्या इथे दिलीप वेंगसरकर अकॅडमीचं मैदान मी पाहत आहे. चांगलं मैदान त्या ठिकाणी पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 24 धावा 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून हे टेलिकास्ट होताना आपण पाहतात. धावाही स्कोर कार्डवरती आहेत 24, 1 गडी बाद. अजूनही त्या ठिकाणी 58 धावांची गरज आहे. 24 बॉलमध्ये 58 धावा, 24 चेंडू 58चं समीकरण या सामन्यामध्ये. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. ऑन साइडला झेल जर झाली तर मात्र अडचणी वाढतील, आणि यावेळेला मात्र नशिबाची साथ. बॉल निघाला डोक्यावरून, मस्तक पे दस्तक देता हुआ छक्का. धन्यवाद. आय थिंक नरेश गायकवाड त्या ठिकाणी आहेत.
दोन हाताने जर का झेल टिपण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित झेल पकडता आला असता ऑस्ट्रेलियन स्टाईलने. अंकुश माळी होते त्या ठिकाणी. झेल महत्वाचा होता, याहीपेक्षा योगेश पवारचा विकेट महत्वाचा आहे. फुल टॉस पुन्हा एकदा आपण पाहिला 20 स्टेप मध्ये खेळले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. सचिन कोळी या ठिकाणी चांगला थ्रो करत असताना योगेश पवार त्यांच्या बरोबरने सचिन कोळी. खरं तर एक काळ आपण जर पाहिला अष्टविनायक पेण या संघामध्ये हे खेळणारे खेळाडू आहेत. लेदर क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात खेळले. भरपूर चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि त्याच बेल्टमधील रोडे काश्मीरे पेणचा हा खेळाडू लॉंग ऑफमध्ये फिल्डिंग साकारत असताना 2 धावा आल्या. डोक्याने मात्र खेळतो मैदानामध्ये. खरं तर आपण पाहिला योगेश पवार. ऑन साइडला पुलचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र रिझल्ट मिड विकेटच्या बाहेर बॉल चाललाय. सीमा पार. मिस्टर परफेक्टचा परफेक्ट षटकार. धन्यवाद. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, परंतु मैदानामध्ये योगेश पवार याने वेगळं स्वरूप धारण केलंय. रौद्र रूप धारण केलंय. पुन्हा एकदा आपण पाहिला पाया टाकला चेंडू वेगाने फोर्सेबल फटका पाहायला मिळाला. अगदी जमिनीला घरंगत बॉल स्क्वेअर लेग कडे ट्रॅव्हल झाला आणि त्याच वेळेला एक सिंगल. आणि काय थ्रो होता. नरेश गायकवाड यांचा थ्रो अतिशय वेगवान होता. रणनीती आखावी लागेल खरं तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग करणाऱ्या टीमला तुम्ही जास्त जर का हाफ ट्रॅकर बॉल टाकाल तर धावा येतील. तुम्हाला लोअर फुल टॉस यॉर्कर वरती भर द्यावा लागेल, तेव्हा तुम्हाला धावा रोखता येतील किंवा विकेट घेता येतील. पुढे टाकला बॉल. पुन्हा एकदा गतीने बीट करायचं होतं पण लाईन खराब होती. डाव्याच्या बाहेर डाऊन द लेग. पंचांचा इशारा. इट्स वाईट. अवांतर रन ऍड होईल बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण पाहत आहे कस्तुरी 11 गावदेवी धरणा टीमच्या धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती. अजूनही 20 चेंडूमध्ये 42. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानामध्ये सुरू झालंय. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. मुधात टाकला बॉल. सटीक यॉर्कर आणि इथे बॅट टो एंड घेऊन मात्र बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड झाला. दरम्यान एक धाव त्या ठिकाणी मिळाली. एंड बदलला. एक कंच अजूनही मैदानामध्ये 41 म्हणजे अर्धा प्रवास पूर्ण केला. 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये 19. विजयासाठी 41चं समीकरण. विकेट हवा आहे. फुल लेंथ. पुन्हा एकदा 20 स्टेप मध्ये ड्राईव्ह करत असताना या ठिकाणी योगेश पवार यांना आपण पाहिलं अगदी सहजगत्या नॉन स्टॅकिंग एंडकडे चाललेले आहेत. क्या बात आहे. जुगलबंदी सुरू होती. सचिनला संधी निर्माण करून दिली होती योगेश यांनी, परंतु जर काही ते आऊट झाले असते मग पेण मधील खरं तर रोडे काश्मीरचा खेळाडू सचिन कोळी जबरदस्त लेदरचे खेळाडू. एक धाव शेवटच्या बॉलवरती आली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या तब्बल 42. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 40 धावांचं समीकरण. अठरा चेंडू मध्ये 40चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. मॅच ऑन. 18-40 होतील का याची चर्चा सुरू झाली आहे. आज अलिबाग संघ जबरदस्त खेळला मैदानामध्ये. अफलातून खेळ मात्र अलिबाग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. काल देखील वीर मराठा जोहे संघ हर्षदजी पितळे यांचा संघ पाहिला. पेन 40+ क्रिकेटच्या खरं तर अध्यक्ष त्यांचा संघ पाहिला, परंतु सन सिटी ब्लास्टर ओल्वे नोड मर्फी शेट क्रियाडो जयेंद्र कडू यांचा संघ मात्र काल भरपूर फॉर्ममध्ये राहिला. 32 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. 32 संघांचा खेळ आपण या ठिकाणी पाहत आहे. आज दुसरा दिवस. नेट रन रेट महत्त्वाचा राहील. राऊंड रॉबिन मेथडनुसार हे सामने जरूर होतात. गुण देखील महत्त्वाचे असतील, परंतु नेट रन रेटमध्ये देखील लक्ष दिलं जाईल. शॉर्ट टीम मीटिंग त्या ठिकाणी बोलवण्यात आली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा 42 आल्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 13, सेकंड ओव्हरमध्ये 10. त्यानंतर आपण पाहिलं जवळजवळ धावा आल्या 17 आणि आता 40 धावांचं समीकरण बाकी आहे. मैदानामध्ये योगेश पवार उभा आहे, त्याच्या बरोबरीने निनाद तारेकर हा खेळाडू देखील उभा आहे. CH प्रीमियर लीग जेव्हा CBDच्या मैदानात झाली
अगदी मागील 3-4 वर्ष मागे गेलो तर निनाद तारेकर हा खेळाडू भरपूर चांगल्या पद्धतीने त्या स्पर्धेमध्ये खेळला होता. बक्षिसांचा वर्षाव या खेळाडूती झाला. एका बाजूला पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये परफेक्ट असणारा खेळाडू मिस्टर परफेक्ट योगेश पवार कॅप्टनच्या भूमिकेमध्ये दमदार भूमिका साकारत असताना रणनीती आखावी लागेल आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये मॉर्निंग ग्रुप क्रिकेट क्लब पनवेल टीमला. मॉर्निंग ग्रुप क्रिकेट टीम पनवेल या संघाला कमबॅक करायचा असेल तर विकेट घ्यावे लागतील. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क विजय शिंदे. बघा आता हे 3 षटक देखील महत्वाचे असतील कारण 2 डाव्या हाताचे खेळाडू विकेटवरती आहेत. मागच्या 3 ओव्हरमध्ये डाव्या हाताच्या फलंदाजांना ॲडव्हान्टेज भरपूर होता कारण त्या एंडने षटकार देखील पाहायला मिळाले संपूर्ण दिवसामध्ये. परंतु यावेळेला दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज आहेत. कव्हर्सला टार्गेट करतील का योगेश पवार हे देखील पाहावं लागेल. चला थोडं स्पीडअप करा. 18:40 13.33 थोडी घाई करा विनंती राहील फिल्डिंग टीमला मॉर्निंग पनवेल या संघाला. संपूर्ण संघाचे फ्लॅग तुम्ही पाहता अगदी व्यासपीठासमोर. हवा थोडीशी विरळ झाली आहे, कमी झाली आहे, त्यामुळे बॉल जो ट्रॅव्हल व्हायला हवा तो कदाचित कमी होईल या क्षणाला. गोलंदाजी मार्कमध्ये चौथ्या षटकामध्ये आहेत. विजय कमबॅक करून देणारं षटक फेकावं लागेल. मिडल स्टिकला गार्ड घेत असताना त्या ठिकाणी योगेश पवार या षटकामध्ये अनुभवी खेळाडू आहे. टेम्परामेंट संयम ज्याला आपण म्हणतो त्यांच्याकडे आहे आणि योग्य वेळी आक्रमण कसं करा हे देखील त्यांना ठाऊक आहे. राऊंड द विकेट आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेला आपण पाहिलं नरेश गायकवाड डीपमध्ये एक चप्पल शतरक्षक थ्रो अतिशय वेगवान झाला आहे आणि तदनंतर मात्र 2 धावा देखील अतिशय सहजगत्या पूर्ण केल्या. याच गोष्टीचा आपण सातत्याने उल्लेख करतो. या एंडने डाव्या हाताच्या फलंदाजाला ॲडव्हान्टेज कमी मिळेल त्यामुळे संधी निर्माण झाली आहे प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करण्याची. मॉर्निंग पनवेल टीम या खरं तर प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करेल का हे पाहावं लागेल. 17 चेंडूमध्ये 38 धावा, 17 बॉल 38चं समीकरण या सामन्यामध्ये आलेलं आहे. फिरून मारलाय बॉलला, कितीही लांब असू दे बाउंड्रीज. पण योगेश पवार आपली पॉवर दाखवत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकलाय. सीमा पार षटकार. धन्यवाद. 50 कंप्लीट. 50 धावा फलकावरती आल्या. आता 16 चेंडूमध्ये 32 धावा. प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाठलाग करायचा आहे. कस्तुरी 11 गावदेवी धरणा टीमला रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. अल्टी पलटी बॉल होईल का बाउंड्रीच्या बाहेर कल्टी नाहीये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे. 2 धावा आल्या. आता पर बॉल मागे 2 धावा हव्या आहेत त्या ठिकाणी बॅटिंग करताना गावदेवी धरणा टीमला. अंतिम बॉल मैदानामध्ये असेल 15 विजयासाठी 30 धावा. हा सामना अजूनही बॅलन्स आहे आणि जर का इथे विकेट काढला योगेश पवारचा तर सोने पे सुहागा. दबाव वाढेल. बॅटिंग करताना कस्तुरी 11 गावदेवी धरणा टीमवरती विकेट गावा लागेल. पुढे आले होते हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना क्या बात आहे. सेन्सेबल फटका या ठिकाणी खेळलेत योगेश पवार. सेकंडचा कॉल. 2 धावा डबल चान्स निर्माण झाला होता. स्टंपच्या समोर अगदी उभे असते बॉल कलेक्ट करण्यासाठी तर कदाचित रनआउटच्या सोबत विकेट मिळाला असता. परंतु यावेळेला 2 धावा आल्या. 14 बॉलमध्ये आता 28 समीकरण. पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. योगेश पवारला हे ठाऊक आहे त्याच्या विकेटचं महत्त्व किती आहे. विकेटमध्ये थांबणं किती महत्त्वाचं आहे. उभे राहिले तर धावांचा पाठलाग सहज होईल. त्यामुळे सिंगल डबल आता महत्त्व देत असताना हे खेळाडू या निर्णायक करत क्रुशल कंडिशनला तुम्हाला मात्र तुमचा 100% कमिटमेंट द्यावं लागेल. विकेट घ्यावे लागतील या ठिकाणी फिल्डिंग करताना मॉर्निंग क्लब पनवेल टीमला. 14 बॉल 28. रोहितजी गाताडे यांच्याकडून आम्हाला अचूक माहिती मिळाली. 14 बॉल 28 तर समीकरण पुन्हा एकदा फाईन लेगला फिल्डर नाही आहेत. पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली. सेकंड साठी निघाले दोन्ही खेळाडू. डेफिनेटली दुसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकते या ठिकाणी आणि झालेली देखील आहे. बघा खरं तर चांगली बॅटिंग. अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती. 13 बॉल 26 चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. 82 धावांचा पाठलाग करताना अब तक 56 धावा फलकावरती आहेत. अजूनही वेळ गेलेली नाहीये. या सामन्यामध्ये कमबॅक करावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या निवृत्ती पाटीलच्या संघाला. हाफ ट्रॅकर मिड ऑफच्या डोक्यावर खेळण्यापर्यंत डीप मध्ये फिल्डर धावत आलेले आहेत. झेल टिपला असता तर मात्र या स्पर्धेतला एक अप्रतिम मुवमेंट राहिला असा क्षण राहिला असता आणि मात्र झेल सुटला जरी असला तरी एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. 2 धावा त्या ठिकाणी आल्या.
आता 12 बॉल आणि 24 धावांचं समीकरण 12-24. नरेश गायकवाड यांच्या 35 धावांच्या इनिंगला प्रत्युत्तर देतो मैदानामध्ये स्वतः कॅप्टन योगेश पवार. अफलातून इनिंग त्यांनी साकारली आहे. डीजे क्या बात आहे. कस्तुरी 11 गावदेवी धरणा या संघाची आहे वेगळीच बात. आणि मैदानामध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने खेळ झालाय दोन्ही संघ बॅलन्स असं म्हणायला हरकत नाही. कारण 12-24 जवळजवळ 200चा स्ट्राईक रेटने पर ओव्हर मागे धावा बनवायच्या आहेत. परंतु ॲडव्हान्टेज धरणा संघाला याचा आहे. योगेश पवार मैदानामध्ये उभा आहे. जोपर्यंत योगेश पवार मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये सुरक्षित राहील कस्तुरी 11 गावदेवी धरणा हा संघ. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आले त्या ठिकाणी सुनील टकले, फिरकीचा जादूगार. क्या बात आहे. यूट्यूब वरती जर तुम्ही गेलात तर नक्कीच मासेमारी ही खरं तर आपल्या येथील स्थानिकांची पारंपरिक एक उपजीविकेचं साधन आहे. त्याच्या व्हिडिओज तुम्हाला सुनील टकले आणि त्यांचे बंधू यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळत आहेत सोशल मीडियावरती. खास करून खेकडे आपल्या भाषेमध्ये चिंबोरी अतिशय फेमस त्यांच्या व्हिडिओ आहेत. आणि इथे मात्र हलक्यात आणि ड्राईव्ह करत असताना सेन्सेबल क्रिकेट निनाद तारेकर यांचंही कौतुक करावं लागेल. कारण या खरं तर हिरो या पिक्चरमध्ये मुख्य रोल निभावतात त्या ठिकाणी हिरोचा योगेश पवार आणि त्यांच्या बरोबरने साईड रोलची भूमिका साकारतात त्या ठिकाणी निनाद तारेकर. हे फार गरजेचं आहे. रणनीती तुम्हाला आखावी लागते. जेवढी जास्त स्ट्राईक मिळेल योगेश पवारला तितका सामना सोपा होईल. समोर लेफ्टी गोलंदाज फुलटॉस टाकत असताना सिंगल हँडेड केले स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डिंग लाजबाब थ्रो अतिशय वेगवान झालाय. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग. खरं तर आपण असं म्हणूया अटेम्प्टेड लोअर फुलटॉस होता. कारण त्यांना माहिती आहे लॉंग बाउंड्रीला जर का लोअर फुलटॉस वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित झेलबादची संधी निर्माण होईल. म्हणजे जाणून बुजून हा बॉल टाकला त्या ठिकाणी सुनीलने. हे देखील गोलंदाजाचं कौशल्य आहे. कारण या क्षणाला रन्सपेक्षा विकेट महत्वाच्या आहेत. विकेट जर मिळाल्या तरच तुम्ही त्या ठिकाणी दबाव टाकू शकताय कस्तुरी 11 गावदेवी धरणा या टीमवरती. मॅचमध्ये आता खरं तर आपण पहिलं समीकरण म्हणलंय 10-22 पायात टाकलाय. पॅड स्वीप झाडू शॉट. क्या बात आहे. तोच फिल्डर आहे. हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट केलं दोन्ही फलंदाजाने. खराब फिल्डिंग मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजाने. निनाद आणि मैदानामध्ये असणारे योगेश पवार 2 धावा आल्या. 9 चेंडूमध्ये 20 धावा. 9 बॉल 20. बघा सामना कट टू कट पुढे चाललाय. हे षटक फार निर्णायक आहे. फिंगर रोल केले या ठिकाणी बॅकअप दॅन बॉल टाकलाय. पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न. आता स्ट्राईक मिळाली योगेश पवार या खेळाडूला. आता 8 बॉल विजयासाठी 19 धावांचं समीकरण. या 2 बॉल मध्ये 100% योगेश पवार चान्स घेईल. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करील आणि या प्रयत्नांमध्ये जर का योगेश पवारचा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला तर मॅच मध्ये आणखीन मजा येईल. हा सामना रफ अँड टफ तुम्हाला होताना पाहायला मिळेल. 2 निर्णायक चेंडू. सुनील त्या ठिकाणी ट्रॅप लावतोय. फिल्डिंग मध्ये त्या ठिकाणी बदल करतोय. खरं तर आपण पाहिलं योगेश पवार या खेळाडूसाठी हा सामना आता अतिशय हाय व्होल्टेज होत चाललाय. महत्व आहे या सामन्याचं. कारण दोन्ही संघ एक सामन्यामध्ये पराभूत झालेले आहेत आणि इथे जो जिंकेल तो एक सामन्यामध्ये विजयी होईल. त्याला चान्स मिळेल पुढे जाऊन या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवण्यासाठी. आणि एका बाजूला जो संघ पराभूत होईल त्याचं मात्र आता अस्तित्व धोक्यात येईल या स्पर्धेमधलं. त्यामुळे या मॅच मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा हा सामना सोडायचा नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचा आहे. हार मानायचं नाहीये. जिंकू किंवा हरू प्रयत्न आमचे सुरू. या सामन्यामध्ये प्रयत्न सुरू ठेवायला लागतील दोन्ही टीमला विजयासाठी. योगेश पवार स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज आहेत. बॉलर तयार. सुनील थोडासा संभ्रमामध्ये आहे. वावेघरचे एक स्टार खेळाडू अनुराग माळी त्यांचं आगमन झालंय. खरं तर पहिल्याच पर्वामध्ये जेव्हा त्यांनी त्यांची एंट्री झाली उत्कृष्ट गोलंदाज त्यांना बाईक मिळाली होती. अनुराग या आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 बॉल 19 समीकरण. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे. हे सांगताना मैदानामध्ये योगेश पवारचा धमाका. सीमा पार षटकार.
खराब लेंथ वरती बॉल शॉर्ट ऑफ लेंथ तोही शरीरावरती टाकला आणि त्यानंतर आपला फेवरेट स्ट्रोक मारला योगेश पवार या फलंदाजाने. मिस्टर कन्सिस्टंट, मिस्टर परफेक्ट. खरं तर हा खेळाडूने परफेक्ट फटका मारला स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. आता 7 बॉल मध्ये विजयासाठी 13चं समीकरण. अजूनही सामना बॅलन्स आहे. सामन्यामध्ये काही घडलेलं नाहीये, काही बिघडलेले नाहीये. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. जर या मॅच मध्ये प्रयत्न शेवटपर्यंत केले फिल्डिंग करणाऱ्या टीमने तर डेफिनेटली त्यांच्याही वाट्याला विजय जाईल. अजूनही सामना संपलेला आहे. 7 बॉल 13 धावा, 7-13. मॅच ऑन. अप्रतिम लढत. अर्जुनजी माळी यांचं देखील आजू माळी यांचं देखील आगमन. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अजू शेठ सावंत आपण जर आला असाल आपण देखील या मंचावरती आपलंही हार्दिक स्वागत. भरतजी बर्बी साहेबांचं देखील आगमन, त्यांचंही मोस्ट वेलकम स्वागत. 7 चेंडूमध्ये विजयासाठी आता 13चं समीकरण. धडधड वाढू लागलेल्या दोन्ही संघाच्या खेम्यामध्ये कोण जिंकणार हा सामना. आता अशा खरं तर मुवमेंटला हा सामना आला, इथून काही होऊ शकतं. योगेश पवार खरं तर खलनायक झालाय मॉर्निंग ग्रुप पनवेल टीमसाठी. मैदानामध्ये उभा ज्याने वैयक्तिक आतापर्यंत कामगिरी जर त्याची पाहिली आपल्या संघासाठी 48 क्या बाद आहे. 48 वरती आलाय. आता 2 धावा जर त्याने कंप्लीट केल्या तर या स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहायला मिळेल. पहिलं क्या बाद आहे. पहिलं अर्धशतक होईल का या स्पर्धेमध्ये हे पाहायचं. वैयक्तिक योगेश पवार 48 वरती खेळतो, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून षटकार आपण जर पाहिले आतापर्यंत 4 षटकार त्याने ठोकले. सिंगलला डबल मध्ये त्याने कन्वर्ट केलं. 2 धावा आल्या तर 50 कंप्लीट होईल. फुल बॉल फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. या स्पर्धेतला पहिला खेळाडू योगेश पवार ठरलाय. अर्धशतक वर एकदा जोरदार टाळ्या उद्या या खेळाडूसाठी. बॅट वरती करा. प्रेक्षकांची आमच्या मान्यवरांची मानवंदना स्वीकारा. मिस्टर परफेक्ट योगेश पवार. क्या बात है. विकास केनी संघाचे पुरस्कर्ते संघ मालक डीजे आपण थांबायचं थोडं. विकास केनी संघाचे संघ मालक कस्तुरी 11 गावदे धरणा यांच्या वतीने योगेश पवारला अर्धशतकासाठी तब्बल 5,000चं कॅश प्राइज झालंय. क्या बात आहे. जबरदस्त परफॉर्मन्स आणि खूप चांगलं पारितोषिक योगेश पवार साठी आलेलं आहे विकासजी केनी यांच्या माध्यमातून. 6 बॉल 7. दिलदार दमदार असे दानशूर व्यक्तिमत्व विकासजी केनी साहेब यांच्या वतीने तब्बल 5,000. जबरदस्त. खरं तर या ठिकाणी पाहिलं त्यांचं योगदान 5,000चं पारितोषिक आलेलं आहे. आणि आमच्या दादांचे ते मित्र देखील आहेत. आमचे दत्तादादा देसाई यांचे परम मित्र विकासजी केणी वजनदार दिलदार त्यांच्या वतीनं मात्र तब्बल 5,000 पारितोषिक आलं योगेश पवार या खेळाडूसाठी. 6 बॉल 7. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. लास्ट ओव्हर खरं तर आपण पाहताय आता सचिन कोळी आलेले आहेत डाव्या हाताचे गोलंदाज. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला डॉट चेंडू. 5 चेंडूमध्ये 7 धावा. जरी अर्धशतक आलं असलं तरी अजूनही वेळ गेलेली नाहीये. सचिनच्या हातामध्ये चेंडू दिलाय. सचिन एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे पेन परिसरातील. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. शॉर्ट ऑफ लेन बॉल यावेळेला आपण पाहिला लेग स्टिकला सोडून चालला. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. आता 5 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धावांचं समीकरण. 5 बॉल 6. योगेश पवारने काय इनिंग साकारले. अनस्टॉपेबल. कोणीच थांबवू शकलेलं नाही त्यांना. एवढी चांगली इनिंग ते खेळलेले आहेत. 54 धावा वैयक्तिक त्यांच्या बॅटमधून पाहिल्या आणि स्पर्धेतला पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती 50 पाहायला मिळाले, ज्याच्या नावावरती अर्धशतक पाहायला मिळालं असा हा खेळाडू मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 5 चेंडूमध्ये 6चं समीकरण. टॅपिंग क्रिकेट क्या बात आहे. सेन्सिबल फटका. फक्त दिशा दिले. पुश करो और खुश रहो. 1 धाव या ठिकाणी मिळाली. आता 4 चेंडूमध्ये 5 धावांचं समीकरण. 4 बॉल 5. सामना एकतर्फा केलाय खरं तर योगेश पवार या संघनायकाने. चला नरेश 11 कर्जत टीमचे संघनायक संदीप पाटील आपण व्यासपीठाशी संपर्क साधा आणि त्यांच्या अपोजिटला संघ खेळेल
मॉर्निंग पनवेल, क्या बात आहे. लगेच मॉर्निंग पनवेलला पुढच्या मॅचसाठी रेडी राहायचं आहे. नरेश 11 कर्जत विपक्ष मॉर्निंग पनवेल. पायात टाकलाय जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने फट आणि या वेळेला आपण पाहिलं आहे खरं तर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत असताना ग्लान्स केला. क्या बात आहे. अतिशय चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी. लेग ग्लान्सचा प्रयत्न होता. ग्लान्स करत असताना पुन्हा एकदा सिंगल पाहिला, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं. सामना अगदी सोपा केलाय. रन बॉल इक्वेशन 3 चेंडू मध्ये 3 धावा. 3 बॉल 3 चं समीकरण आलंय. परफेक्ट खरं तर आपण पाहिला खेळाडू त्या ठिकाणी योगेश पवार गॅपमध्ये सातत्याने खेळतोय. षटकार चौकार देखील त्यांच्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. पुढे आले. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना सिंगल घेतील किंवा डबल घेतील हे पाहायचं आहे. योगेश पवार यांना हवी स्ट्राईक आणि इथे स्कोर इज लेवल. 2 बॉल आणि 1 धाव. आता अटॅकिंग फिल्डिंग लावणं देखील गरजेचं राहील. सुरुवातीलाच जर का या ओव्हरमध्ये अटॅकिंग फिल्डिंग लावली असेल तर कदाचित धावा वाचवता आल्या असत्या. थोडेसे क्षेत्ररक्षक पुढे घ्यावे लागतील. 2 चेंडू 1 चं समीकरण. संघनायक योगेश पवार छा गए मैदान के ऊपर. जबरदस्त फलंदाजी करत सामना घेऊन आले आणि फिनिश करण्याच्या मोमेंट पर्यंत पोहोचले. 2 बॉल 1 आणि इथे विजयी धाव कंप्लीट करत असताना पहिला सामना जिंकलाय. खरं तर या ठिकाणी कस्तुरू 11 गावदेवी धरणा टीमने. विकासजी केनी, अमोलजी मालकर यांचा संघ अभिनंदन. आणि मॉर्निंग पनवेल टीमचा कॅप्टन आणि एका बाजूला नरेश 11 कर्जत संघाचा कॅप्टन. टॉससाठी आपण दोन्ही संघाचे संघ आहेत. मॉर्निंग पनवेल आणि नरेश 11 कर्जत टीमचे कॅप्टन.